हेडलाइन्सवर कर्जतमध्ये महायुतीत दरार, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार। स्थानिक पातळीवरील नेत्यांचा निर्णय, दोन्ही पक्षांची एक बैठकही पार। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। मोहोळ आणि धंगेकर यांच्या वादानंतर अखेर हे बोर्डिंग सुरू होणार, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार। यंदा नोव्हेंबर महिना थंडीचा नाही तर पावसाचा असण्याची शक्यता। नोव्हेंबर महिन्यात राज्याबरोबरच संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। चंद्रभागेच्या प्रदूषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात घोषणा। कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपुरात विठुरायाची शासकीय महापूजा। राज्यावरील आलेलं नैसर्गिक संकट दूर होऊ दे, शिंदेंचं विठुरायाला साकडं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदार खासदारांची आज बैठक। शिवसेना भवनात दुपारी 12:30 वाजता बैठक। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। मविया आणि मनसेच्या सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल। प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल। मुंबई पालिकेने थकवले म्हाडाचे 130 कोटी रुपये। 13 वर्षापासून पालिकेने उपकराची रक्कम म्हाडाला दिलीच नाही। फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासाला वेग। सायबर तज्ज्ञांकडून डेटाची तपासणी। PSI बदने आणि बनकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महिला क्रिकेट विश्वचषक 2025 अंतिम सामना रंगणार। हा सामना नवी मुंबईतील DY पाटील क्रिकेट स्टेडियमवर आज खेळवला जाणार।